कडे ट्रॅव्हल होतोय। एक सिंगल धाव घेऊन महेश मालीनं स्वतःच आणि आई गावदेवी धामणगाव संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलेलं आहे। फटका खेळण्यासाठी जागा बनवता आली नव्हती। एक सिंगल धाव जरूर घेतलेली आहे। इथे देखील चेंडूला अगदी खेळले होते शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। एक सिंगल धाव इथे अनिल भोईरनं कंप्लीट केलेली आहे। पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल। यानंतरचा आपण चौथा सामना कानई स्पोर्ट पाये आणि अर्णव 11 टेमघर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार आहे। इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत। कानई स्पोर्ट पाये आणि अर्णव 11 टेमघर। चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन गली क्षेत्रामधून उचललाय। एक सिंगल धाव कंप्लीट केली। बॅट आहे नक्कीच महेश माली यांनी पंचांना इशारा केलाय की धाव माझ्या बॅटने आलेली आहे। 3 चेंडूमध्ये 3 सिंगल। महेश माली 2 वर, अनिल भोईर 1 वर। विलास भोईर चांगली गोलंदाजी आहे। पहिल्या पॉवर प्लेच्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 सिंगल दिलेले आहेत। इथे हा चेंडू तेज तरार, अतिशय चांगली लाईन अँड लेन। इष्टांच्या मागे संदेश पाटील आहेत। खूप चांगलं इष्टरक्षण करताना आमचे मित्र भाऊ पाटील सरांचे बंधू संदेश पाटील। विलासचं रनअप अगदी आगल्या वेगळ्या पद्धतीने, मात्र गोलंदाजीसाठी अँगलचा खूप चांगला वापर। इथे चांगला झेल फलंदाज अनिल भोईर झेलबाद जितू तरीने झेल टिपलाय डीजे। भूतो ना भविष्यती अशा आपण ही स्पर्धा पाहतोय। बालाजी स्पोर्ट ओरिजिनल 40+ सरुली पडा आणि ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना आयोजित संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब आणि शिवसेना उपतालुका प्रमुख शिंदेगड बबन भास्कर पाटील यांच्या मान सन्मानार्थी स्पर्धा अवघ्या 5व्या चेंडूवर विकेट आलाय विलास तरे यांच्या खात्यामध्ये। धावा आहेत फक्त 3। विलासनं बाद होण्यापूर्वी 3 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचं योगदान दिलंय। नवीन बॅटर श्याम भोईर। क्या बात आहे, तेज तर्रार चेंडूला अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न होता। सुरेख गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल कालिका माता खारबाव टीम कडून विलास तरे। एक ओव्हर 3 म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये कालिका माता खारबाव टीम साठी खूप चांगली गोलंदाजी विलास तरेने केलेली आहे। नाणेफेकी जिंकून जो फलंदाजीचा निर्णय आई गावदेवी धामणगाव टीमच्या कॅप्टनने घेतला होता तो निर्णय कुठेतरी पहिल्या ओव्हर मध्ये अगदी चुकीचा वाटतोय। बघूया अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे। महेश माली एक उत्तम यष्टीरक्षक देखील आहेत। खूप चांगला क्रिकेट महेश माली धामणगाव संघासाठी खेळलेले आहेत आणि याआधी आम्ही देखील त्यांच्या समवेत 40+ क्रिकेट खेळलेलो आहोत। चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आणि चांगले यष्टीरक्षक देखील आहेत महेश माली। चला वेल आपण जास्त घेऊ नका प्लीज। गोलंदाज प्रेम तरे आलेत। कालिका माता खारबाव टीम आणि आई गावदेवी धामणगाव एका बाजूला अध्यक्ष महेश माली आणि दुसऱ्या बाजूला उपाध्यक्ष राजू चव्हाण असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय। चला चला मित्रांनो, या ओव्हरसाठी आपण अधिकचा वेल घेत आहे। स्वतः अध्यक्ष खेळपट्टीवर आहेत
आणि अपोजिट टीम मध्ये उपाध्यक्ष राजू चव्हाण आहेत. वेलीचं भान ठेवा. पहिला चेंडू अतिशय चांगला अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूला लेटकटचा फटका गेलेत. चेंडू चाललाय डीप थर्डमॅन कडे. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव महेश मालीने पूर्ण केली. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरीच्या प्रयत्नात महेश माली धावचित बाद. धक्का नंबर 2 लागलाय 5 या धावसंख्येवर आई गावदेवी धामणगाव टीमला. माली बाद होण्यापूर्वी नक्की 3 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान. अनिल भोईर 3 चेंडूमध्ये 1. श्याम भोईर यांना खातं खोलायचं आहे आणि क्रमांक 4 वर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. आई गावदेवी धामणगाव टीम संघाकडून नितीन पाटील. क्या बात आहे. धामणगाव संघाचा नितीन पाटीलनं आतापर्यंत 584 धावा या चालू सीझन मध्ये बनवल्यात. नक्कीच अशा अपेक्षा असतील या फलंदाजांकडून. मात्र नॉनस्ट्राईकला आहेत. इथे चेंडू आपण पाहतोय कव्हर पॉइंट कडे चालला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. नक्की चांगला क्रिकेट संदेश पाटील खेळतायत. ज्या एंडला थ्रो करायचा होता त्या एंडलाच त्यांनी चेंडू दिलाय. अगदी गोलंदाज प्रेम तरेच्या हातामध्ये. धावा मिळतील 2. 1 ओव्हर 2 चेंडू मध्ये 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे हा चेंडू बघूया अगदी हवेमध्ये केलेत. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न आणि नितीननं देखील चांगली कॉलिंग केली. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या आपल्याला 9व्या अंकावर पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 9 धावा आलेत. 24 चेंडूची इनिंग आहे. आतापर्यंत 9 चेंडू टाकले गेलेत. कालिका माता कारभाव टीम कडून. चेंडूला टॅप केलाय. अगदी लेट कटचे फटके इथे खेळताना आपण पाहतोय. श्याम भोईर चेंडूला येऊन देत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहून अगदी चेंडूला लेट कट खेळण्याचा प्रयत्न करतात. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजाची खून आहे. सिंगल डबल वर भर देताना आपण पाहतोय श्याम भोईर. 4 चेंडू मध्ये 5 वर. आता नक्की ज्यांच्या बॅट मधून या चालू सीझन मध्ये 584 धावा आलेत. नितीन पाटील टॉप 5. पहिला चेंडू सोडून दिला. अगदी चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. गोलंदाज प्रेम तरेनं अगदी पहिलेच ठरवून ठेवलं होतं की मला चेंडू या दिशेला टाकायचा आहे. क्या बात आहे. मूर्ती लहान आहे मात्र कीर्ती मान आहे. नितीन पाटील समोर पहिला चेंडू डॉट टाकले. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. 10 धावा लागलेत. इथे चेंडूला काऊ कॉर्नर रिझनला आणि नितीन पाटील 0 बाद. झेल सचिन टिपलाय. जी अपेक्षा नितीन पाटीलने चेंडूवर गतीची केली होती त्या अपेक्षेपेक्षा चेंडू अगदी हलक्या गतीने सोडला होता. आणि नक्कीच प्रेम तरेनं एक मोठा विकेट आपल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये घेतलेला आहे. 2 ओव्हर मध्ये आई गावदेवी धामणगाव टीमची आपण स्थिती पाहतोय. 3 बाद 10 धावा. संघातील महत्वाचा खेळाडू देखील 0 बाद झालाय. ओव्हर नंबर 3 जितेश कारभारी आणि फलंदाज आहेत योगेश भोईर. 2 ओव्हर मध्ये 5च्या सरासरीनं फक्त 10 धावा आलेत. नितीनला खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. खेळाडू कक्षामध्ये महेश माली देखील चर्चा करत असतील कारण की नितीन
चालू सीझनचा आपण विचार केला तर चांगल्या लयमध्ये होते. MB लाईव्ह आणि सौरभ पाटीलच्या माध्यमातून संपूर्ण ओरिजिनल 40+ चालू हंगामाचा अगदी लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. इथे विकेट दिली. नक्की श्याम भोईरनं येणाऱ्या नवीन फलंदाजासाठी आपली जागा खाली केलेली आहे. 11 चौथा धक्का लागलाय डीजे. नवीन बॅटर विश्वनाथ भोईर माली. जितेशनं पहिल्या चेंडूवर एक सिंगल देऊन एक धावाच्या स्वरूपात गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. 11 धामणगावची स्थिती. चेंडूला अगदी ऑन साइडला ऑन दी कार्पेट केले. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिझन कडे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आहे. संदेश पाटीलनं देखील सरावावर चांगला भर दिलेला आहे. अगदी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. चांगला चेंडू अगदी कलेक्ट करत आहेत. 2 ओव्हर 2 चेंडू मध्ये आलेत 12 म्हणजे 14 चेंडू आणि 4 बाद 12 अशा धावा लागलेत ताई गावदेवी धामणगाव टीमच्या फलकावरती. बॅटची आउटसाइड एज. संदेश पाटील यष्टीरक्षक प्रयत्न जरूर चांगले केले होते मात्र झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालाय विश्वनाथ मालीला. 15 चेंडू मध्ये 13 धावा आलेत. नाणेफेकी जिंकून फलंदाजीचा जो निर्णय घेतलाय धामणगाव टीमनं इथे हा चेंडू अगदी विसेप मध्ये केलेला बघूया. थोडीशी खराब फिल्डिंग होते मात्र एकीचं दुसऱ्यामध्ये रूपांतर करता आला नाहीये. कालिका माता खारबाव टीमचं वर्चस्व आतापर्यंत आपल्याला या सामन्यातून पाहायला मिळालंय. 16 चेंडूमध्ये फक्त 14 धावा खर्च केलेत. आता उर्वरित 8 चेंडूचा खेळ धामणगाव टीमकडे बाकी आहे. गती परिवर्तन मात्र चेंडूला उडवलाय. या इनिंगचा पहिला धमाका. चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ची गरज होती आई गावदेवी धामणगाव टीमच्या. नक्कीच धावसंख्येला आणि ती संजीवनी दिली विश्वनाथ मालीनं. पहिला षटकार आलाय 17व्या चेंडूवर धामणगाव टीम साठी. धावसंख्या 20. हा चेंडू देखील पॉइंट रिझन कडे खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण केलेत. 3 ओव्हर 22. अतिशय चांगली स्पर्धा. यानंतरचे दोन्ही टीम कान्हाई स्पोर्ट पाहे आणि अर्णव 11 टेमगार टॉस करण्यासाठी नक्कीच आमचे सुनील पवार सर आपण नाणेफेकी कशामध्ये तयार राहायचंय. कान्हाई स्पोर्ट पाहे आणि अर्णव 11 टेमगार यानंतरचा सामना असेल. 3 ओव्हर मध्ये 22. या ओव्हर मध्ये 12 आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 3, दुसऱ्या ओव्हर मध्ये 7 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये 12. नक्कीच आमचे प्रकाश दादा म्हात्रे कालिका माता कालवार सिनियर 40+. नक्कीच आपण पाहू शकता 3 स्टार ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. नक्कीच दिलीप पाटील आणि भोलेनाथ पाटील आणि आपले ओरिजिनल 40+ चे सचिव प्रभाकर पाटील. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती त्रिमूर्ती बालाजी स्पोर्ट ओरिजिनल 40+. नक्की दिलीप भाऊंची खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि उद्या त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. क्या बात आहे. 4थ्या ओव्हरला सुरुवात. चांगला फटका, चांगली फिल्डिंग,
चांगला क्रिकेट बघू शकता. मी वारंवार त्या चर्चा करतोय संदेश पाटीलची. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत, चांगला सराव आहे आणि अगदी चांगले चेंडू पकडतात. इथे अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. ते 14 आणि त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये धावाले 15. यालाच मित्रांनो क्रिकेट हा खेळ म्हटला जातोय. धावसंख्या झाली 29. खऱ्या अर्थाने मित्रांनो भिवंडी 40+ ला बालाजी चषक 2008 पासून सुरुवात झाली आणि आज बघता बघता भिवंडी तालुक्यामध्ये तब्बल 4 40+ संघटना आपल्याला पाहायला मिळतात आणि याचं संपूर्ण श्रेय DY फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुम्हा सर्वांचे लाडके दयानंदजी चोरगे साहेब आणि कुंदनजी पाटील साहेबांना जातोय. आणि आज भिवंडीमध्ये रेग्युलर क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल, त्यापेक्षा 40+ क्रिकेट जास्त खेळला जातोय. बघू शकता आमच्या अगदी MB लाईव्हच्या माध्यमातून हे त्रिमूर्ती दाखवले जातात. स्पर्धेचे करता धरता इथे पंच पुनेश पाटील सरांचा इशाराला वाईट. पहिला अतिरिक्त चेंडू फेकलाय जितू तरेनं. धावा लागले 30 धावा. इथे अतिशय चांगला अगदी स्टेडियमचा फटका आहे. चांगली फिल्डिंग, फलंदाज धावचित बाद. या स्पर्धेतून ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आपला खेळ सादर करणार आहेत. आज स्पर्धेची पहिली नाईट आणि पहिल्या नाईट मधून पहिला सामना जयदुर्ग सुरेश संघाने जिंकला. सावंदे स्पोर्ट सावंदे संघाला पराभूत करून. दुसरा सामना जिंकला पवनपुत्र पिसे संघाने कांबे स्पोर्ट कांबे संघाला पराभूत करून. आणि तिसरा सामना सुरू आहे आणि पहिल्या इनिंगचा नक्कीच शेवटच्या ओव्हरचा खेळ चालू आहे. अर्णव 11 टेमघर आणि कान्हाई स्पोर्ट पाये टीमचे कॅप्टन आपण तयार आहेच आहे. यस, इथे एक सिंगल धाव विश्वनाथ मालीनं नक्कीच आई गावदेवी धामणगाव टीमची एक बाजू धरून ठेवलेली आहे. आतापर्यंत त्यांनी 7 चेंडू खेळलेले आहेत आणि आपण धावा पाहिले तर त्यांच्या बॅट मधून आलेत 17. 32 मध्ये 17. सूरज पाटील अतिशय कडक KDK शेवट अगदी गोड केलाय. सूरज पाटीलनं धावसंख्येला गती दिली आहे. धावा बनले 38 आणि विजयाचं लक्ष 39 धावांचं. क्या बात आहे, चांगली टोटल उभी केली. अखेरकार आई गावदेवी धामणगाव टीमनं पहिल्या 16 चेंडूमध्ये फक्त 14 होत्या. असं वाटलं होतं की एक लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल की काय, मात्र त्यानंतर विश्वनाथ आणि सूरजनं चांगल्या धावा जमवल्यात. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर टॉस करण्यासाठी मी खऱ्या अर्थानं संस्थापक अध्यक्ष व उपतालुका प्रमुख चषक 2026 ज्यांच्या माध्यमातून आयोजन पाहतोय असे त्रिमूर्ती ऑफ सरुलीपाडा आणि बालाजी स्पोर्टचे 3 स्टार ऑफ खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असे आमचे विद्यमान सचिव प्रभाकर पाटील, तसेच आदरणीय दिलीप पाटील आणि स्टार ऑलराऊंडर भोलेनाथ पाटील या तिन्ही स्टार यांना विनंती केली की आपण या आणि आपल्या शोभास्ते आपण टॉस करणार आहोत. आमच्यासोबत श्री कान्हाई पाये या टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. नक्की जसे सेकंड इनिंगला सुरुवात होईल, नाणेफेकी झाल्यानंतर 39चं टार्गेट
कालिका माता खारबाव टीम कशा प्रकारे चेस करेल की आई गावदेवी धामणगाव टीम चांगली गोलंदाजी करेल याचं धावतं समालोचन करतील सरोली गावचे आणि भिवंडी तालुक्याचे एक उत्तम समालोचक नक्कीच विशाल पाटील आपण कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. ओ टू सुनील पवार. अर्णव इलेव्हन टेमगड टीमचा संगणक आपण लगेच या आणि प्रभाकर आपण सुद्धा यायचंय. अर्णव स्पोर्ट टेमगड टीमचा संगणक टॉस साठी आपण यायचं आहे. आणि निश्चित नो डाऊट पाहतो की आपण या असोसिएशन मध्ये प्रत्येक टुर्नामेंट मध्ये बोलण्यात आता पाहतोय की आपण एक किंवा दोन नवीन संघ आपण पदार्पण होताना पाहतोय. ये तो सिर्फ जाकी है और एक साल भी बाकी नहीं है, आगे देखो और भी कितने टीम का आना बाकी है. तर आमच्यासोबत अर्णव 11 टेमगड टीमचे कॅप्टन यांचं शुभ आगमन होताना पाहतोय आपण. हा कॉइन मी दिलीप दादांच्या हातात देतोय. हे पाहतोय आपण त्रिमूर्ती या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या समेत दोन्ही टीमचे कॅप्टन एक अर्णव 11 जर म्हटलं टेमगर यांचा पहिली टुर्नामेंट आणि काय झकास नशीब पाहिजे त्याला. डे नाईटची स्पर्धा त्यांच्या समोर आलेली आहे आणि आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला देऊया शुभेच्छा. तर टॉस करताना पाहतोय आपण दिलीप पाटील यांचे शोभास्ते कोण मागणार हेड अँड टेल. हेड आहे आणि मी त्रिमूर्ती यांना विनंती करेन की आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्यायच्या त्यानंतर आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. विनिंग कॅप्टन टीमला आपण देणार आहोत एनर्जी ड्रिंकचा हा बॉक्स पाहतोय आपण. दोन्ही टीमला आहेत पाहतोय आपण. यस खूप छान आणि पहिल्याच वेळेस पाहतोय की आपण देवांश यांच्या माध्यमातून हे टॉस बॉक्स मध्ये ज्या प्रकारे आपण सुविधा पाहतोय. देवांश इव्हेंट भादवड यांच्या माध्यमातून थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. आमच्यासोबत दोन्ही टीमचे कॅप्टन जनार्दन चौधरी त्यांच्या सोबत आहेत. टेमगड टीमचे कॅप्टन आणि कन्हैया स्पोर्ट पाये बसा खाली बोला. नाणेफेकीचा कॉल जर पहिला पण कन्हैया स्पोर्ट पाहिजे टीमच्या बाजूने गेले. नौका संघ आहे हे जे आपण पहिली ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून पहिलंच डे नाईटचे आयोजन पाहतोय. या आयोजनाबद्दल व्यक्तिगत आपलं काय मत असेल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि खेळायला सुद्धा मजा येईल. नाणेफेकीचे कॉल आपल्या बाजूने लागलेले आहे. सर्वप्रथम काय निर्णय असेल? फिल्डिंग असेल. खूप खूप शुभेच्छा. आमच्या समेत पाहतोय आपण अर्णव 11 टेमगर. म्हणजे या स्पर्धेमध्ये जर विचार केला आपण नशिबाची साथ तर खरोखर पाहिजेत आणि पहिली टुर्नामेंट आपण इन मध्ये आलात आणि या नाईटच्या स्वरूपात खेळायला मिळालं याला पण टीमला सौभाग्य लागतात. तुमचं काय व्यक्तिगत मत असेल? आमचं भाग्य आहे का आम्ही पहिल्यांदाच या टीमवर खेळतो आणि नाईट गेम हा पहिल्यांदाच खेळत आहोत आणि आपला नवीन 40+ खूप अभिनंदन आम्हाला इनमध्ये घेतल्याबद्दल धन्यवाद. सकाळी ग्रुपमध्ये बरेच आपण फोटो पाहिले की अर्णव 11 टेमगर या टीमचं थाटामाटात उद्घाटन सोहळा पार पडला. पाहतोय आपण वॉटर सप्लाय क्रीडांगण टेमगरच्या मैदानावर. निश्चित गावाचं संपूर्ण सपोर्ट तुमच्या सोबत आहेत. काय स्वप्न घेऊन पहिल्या टुर्नामेंटमध्ये कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40+ चेस करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. हे होते माझ्यासोबत दोन्ही टीमचे कॅप्टन्स मित्रांनो. तर टॉस बॉक्स मधून सूचना अशी आहे की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण कन्हैया स्पोर्ट पाये टीमच्या बाजूने गेले आणि प्रथम सांगितले की आम्ही इथे मात्र क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे मात्र सज्ज असेल व्हाईस ऑफ भिवंडी एक ज्यांनी कमी वेळेमध्ये खूप मोठी भरारी झेप घेतली समालोचनाच्या माध्यमातून आमचे मित्र विशाल पाटील आणि आम्ही स्वतः.
तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण एक छोटासा मापकावण म्हणता येईल. पहिल्याच बॉलवरती स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अतिशय अप्रतिम. वा भाई वा वा वा, काय कमालीचा झेल टिपल्या गेलं आणि इथं मात्र पहिला बॅटर होतोय फेल. बॅटर बाद झालंय पाहतोय आपण. चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये कालिका माता खारबाव टीमसाठी. 39 धावांचं आव्हान आहे आणि तो आव्हान स्वीकारताना मात्र असं वाटत होतं की एक दमदार सुरुवात पाहायला मिळेल. पण एका स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑनला चांगलं झेल कम्प्लीट. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक पाहिला आपण. पूर्णपणे नजर होती बॉलवरती आणि एका चांगलं झेल कम्प्लीट केलंय. क्रमांक 3 वर नवीन बॅटर आता मात्र जितू आलाय. जितू तरे खेळपट्टीवर. पुढचा बॉल. हा बॉल वरती अजून एक मोठा धमाका करण्याचा प्रयत्न. फटका फटलाय. बॅक टू द बॅक. दुसरा धक्का बटला इथं मात्र कालिका माता खारबाव टीमला. विकेटची पडझड कायम पाहतोय आपण. जितू मात्र परतीचा प्रवास करताना 2 बाद 2 अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. ज्या प्रकारे अपेक्षा होत्या गावदेवी धामणगाव टीमची बॅटिंग कुठेतरी बॅकफुटला होती, मात्र शेवटी का होईना जेमतेम 39 पर्यंत मजल मारली आहे आणि आता मात्र 39 धावा रोखताना पहिल्या षटकामध्ये परत एकदा महेश माळी म्हणजे अध्यक्ष साहेब पाहतोय आपण. विकेट हॅट्रिकवर येऊन ठेपले. विकेट हॅट्रिक इथं मात्र कंप्लीट करेल काय? राजू चव्हाण नवीन बॅटर. मोठी जबाबदारी असेल आणि बॉल असेल तो विकेट हॅट्रिकचा बॉल. विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल काय? हा फटका ऑन ड्राईव्ह. चांगला फटका आहे. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुरून चेंडूवर जाताना पाहतोय आपण आणि अतिशय वेगात या बॉल वरती 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय राजू चव्हाण. टीमची धावसंख्या पाहतोय आपण 4. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक पार्टनरशिप करावी लागेल इथं मात्र छोटीशी का होईना, कारण की 39 धावांचं आव्हान मोठं नाही आहे. तुम्हाला प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी इथं मात्र पार करावी लागेल. हा फटका हवेत आहे. खाली क्षेत्र निवडलंय. कौ कॉर्नर कडे चेंडू अतिशय वेगात फरार 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 सीमा रेषा पार आलाय. या बॉलवरती हा चौका. पाठवलंय. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि आता मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 8. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी बॉलर आलाय. आता मात्र योगेश भोईर आलाय. क्रमांक 2चं षटक. बॅटिंगचं जर प्रदर्शन पाहिलं पण का होईना A1 जोडीमधून विश्वनाथ यांनी थोडीशी आकर्षक बॅटिंगचं प्रदर्शन केलं आणि त्या बॅटिंगच्या बळावर मात्र एक सन्मानजनक धावसंख्या उभी केली. आणि या टीमचा जर विचार केला पण सुंदर शेठ पाटील दादा नेहमीच आई गावदेवी धामणगाव टीमच्या सोबत खंबीरपणे उभे राहतात. सफल क्रॉस झाला होता. लाईन चुकीची पाहतोय आपण. पंचाची दुनिया समांतरेषित वाईटचा इशारा येतोय. सुरुवात इथं मात्र योगेशची खराब पाहायला मिळते. एका धावने टीमची धावसंख्या 9.
अजून जर विचार केला आपण बरोबर 30 धावीची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. सफल झाला होता हुकण्याचा प्रयत्न, धीम्या गतीचा बॉल टाकला गेला त्यावर मात्र बीट झाला बॅटर. राजू चव्हाण चांगली बॅटिंग करतोय पण सध्या नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण. 2 बॉलवरती 6 धाव संख्येवर. परत एकदा काय घडलंय पाहतोय. चेंडू कुठं बरं झालंय पाहावं लागेल. एक अतिशय वेगात चौथी धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र बॅटरला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धावचीच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण भिवंडी टेनिस क्रिकेटच्या पटलावर अजून एक नवीन रेकॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून लिहिला जाईल. आमचे त्रिमूर्ती या स्पर्धेचे आयोजक प्रभाकर दादा, भोलेनाथ पाटील, दिलीप पाटील यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून असं एक नियम आणलाय की जर चेंडू थेट खेळाडू कक्षामध्ये जातोय किंवा VIP डायजीमध्ये येतोय आणि स्टँडमध्ये सुद्धा येतोय तर त्या षटकाराला तब्बल 8 म्हणून घोषित करण्यात येईल. क्या बात आहे. नवीन नवीन नियम आणि नवीन नवीन कीर्तिमान ओरिजिनल फोर्टीफाईड संघटनेच्या माध्यमातून पाहतोय आपण. अजून 8 लागला नाहीये. हा फटका हवेत आहे पण खाली क्षेत्र झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अप्रतिम झेल. काय क्वालिटीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण धामणगाव टीमचं. वा बाई वा. परत एकदा पाहतोय आपण परतीचा प्रवास करताना बॅटर मोठा धक्का बसलाय कालिका माता खारबाव टीमला. धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावरती धावा आहेत त्या जर विचार केला आपण 39 धावांचा आव्हान स्वीकारताना इथे मात्र 10 धावा आहेत धावफलकावरती. जितू तरे आले खेळपट्टीवर. चांगला बॅटर, चांगली पार्टनरशिप इथून मात्र करावी लागेल कालिका माता खारबाव टीमसाठी. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे टाकताना खारबाव टीमसाठी गोलंदाजांनी चोख कार्य केले पण आता मात्र बॅटरवर पूर्णपणे जबाबदारी असेल. हा बॅटर चांगला पाहतोय आपण जितू तरे, डावखोरा बॅटर. इम्प्रोव्हाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाला होता पण चांगला बॉल बीट झाला बॅटर. पहिला बॉल वाईट, त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं योगेशाने. डॉट विकेट डॉट. बॉल परत पाहतोय आपण आणि इथे मात्र षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त 10. पंच बॉल कलेक्शन करा तुम्ही दोघं कारण की एक बॉल बाकी आहे अजून या षटकातला पाहतोय आपण. यस आमचे दोन्ही स्कोरर सांगतात की एक बॉलचा खेळ बाकी आहे. यस स्कोरलेक पंतांनी सुद्धा सांगितले की एक बॉल बाकी आहे. योगेश भोईर यांचं चांगलं षटक सध्या तरी पाहतोय आपण. आता मात्र करंट रेट जर पाहिला आपण वाढलेला आहे. इथून सामना जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. जितू 2 बॉल खेळलाय, खाता उघडता आला नाही अजून एका फ्लॅट एट चेंडू होता पाहतोय आपण. 5वा बॉल आणि अजून एका चांगल्या बॉलनी आता मात्र षटकाची समाप्ती झाली आहे. 2 धावसंख्या जर पाहिली फक्त 10, येणारे 12 बॉल आणि इथून मात्र जर विचार केला आपण तब्बल सामना जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता असेल. 14.50 ची सरासरी पार करावी लागेल.
30 षटक टाकण्यासाठी कोणाला पाचारण करत होता पाहायचंय, कारण की विश्वनाथ चांगला एक ऑलराऊंडर आहे पाहतोय आपण, आणि मला वाटतं की त्यांच्याचकडे चेंडू सोपवला की काय. चला सराव थांबवायचे. A1 जोडीमधून एक जोडी पाहतोय आपण, इथं मात्र विश्वनाथकडे चेंडू सोपवलाय. आज मात्र सचिन दादा थोडस नाखुश आहे वाटते. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. पंच पाहतोय की इथं मात्र निश्चित दरम्यान धावा किती आल्या पाहतोय आपण. खराब चुकीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि वाईट. 3 धावा या बॉलवरती बोनसच्या स्वरूपात आली आहे. एक धाव किमती आहे कालिका माता खारबाव टीम साठी. 3 धावांनी टीमची धावसंख्या 13. टॅप केले पाहते आपण. छोट्या बॅगचा वापर केला होता. एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू जातोय. एकदा पूर्ण दुसऱ्या रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. धोका निर्माण झालाय अतिशय वेगात. 2 धावा कंप्लीट करतोय राजू चव्हाण. 2 धावांनी टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. ती धावसंख्या 15. महागडे षटक टाकेल काही ते मात्र विश्वनाथ पाहतोय आपण. राईटामध्ये विकेट. फ्रिकीचा मारा. हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे मात्र पाहतोय आपण. एकाडपणे चेंडूला फील केल्या गेलं आणि अतिशय वेगात परत 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय. संघर्ष करताना सध्या तरी कालिका माता खारबाव टीमचे बॅटर अजून मोठे फटके आले नाहीयेत. इथं मात्र पाहतोय आपण स्टीअर केले. चांगला फटका आहे. पॉइंट आणि कव्हर मधून अतिशय वेगात आउटफिट चांगली आहे. डीप थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता आणि अतिशय वेगात 2 धावा परत कंप्लीट होताना आपण पाहतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकताना ती आता मात्र 19 येणार आहे. इथून मात्र धावा बनवायला लागेल. 20 धावीची आवश्यकता आहे अजून सामना जिंकण्यासाठी. पहिल्या बॉलवरती अतिरिक्त 3 धावा, त्यानंतर डबल 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 असा हा विश्लेषण पाहतोय आपण षटकातला. एखादा मोठा फटका जर आला तर मात्र कालिका माता खारबाव टीमचं वर्चस्व राहील. या सामन्यामध्ये पकड मजबूत राहील. कट करण्याचा प्रयत्न होता. कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल फ्रंट फुटला येऊन पाहतोय आपण. निघून गेला चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये चांगला बॉल. डॉट निर्धाव चेंडू टाकलाय. इथं मात्र दबाव वाढला गेला बॅटरवर. आता पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट इथे मात्र चांगली नाहीये. वाईडिस विकेट कडे चेंडू गेलाय आणि फक्त एक सिंगल आणि इथं मात्र बाद होतोय बॅटर. राजू चव्हाण धावचीत होऊन परतीचा प्रवास करताना धावसंख्या जर पहिले आपण 20, इथून मात्र अजून 19 धावीची आवश्यकता असेल. नवीन बॅटर खेळपट्टीकडे येताना पाहतोय. आता मात्र राजेश वतारी चांगला बॅटर आहे. पूर्णपणे जबाबदारी घेऊन बॅटिंग करावी लागेल राजेश वतारी या बॅटरला. सचिन विश्वनाथ पाहतोय आपण. मारा करतोय. राईटामध्ये विकेट. चांगलं कमबॅक केलंय. पहिला बॉल वाईट, त्यावर अतिरिक्त धावा सुद्धा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक चांगलं केलंय. सफल झालाय. फाईन फटका पाहतोय आपण. लॉंग लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण आणि फक्त एक सिंगल की मात्र डबल मध्ये कन्व्हर्ट करेल. धोका निर्माण झालाय. निशाणा इथं मात्र पाहतोय की लागलंय की नाही. आणि होय पंचाचा बोर्ड आकाशाकडे. मोठा धक्का बसलाय. राजेश वतारीला बाद व्हावं लागल.
धावचीच्या स्वरूपात तिन्ही षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या पाहतोय धावपलकावरती 21. 6 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अठरा धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 18चं समीकरण. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज पाहतोय आपण आलाय तो म्हणजे सूरज. ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये जर विजय केला आपण हंगामातला हायस्ट विकेट टेकिंग गोलंदाज नंबर 1 वर असणारा तो म्हणजे योगेश सूरज आलाय. चला सूरज, सराव थांबवायचा आपल्याला आणि 6 मध्ये 18 थांबवायचे सूरज याला. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात, त्यानंतर मात्र कमबॅक करून दिले बॉलरनी. खऱ्या अर्थानं ओव्हर टाकलं. योगेश भोईर यांचं टर्निंग पॉईंट ठरलंय तो षटक. 1 गडी बाद, 1 अतिरिक्त धाव खर्च केली होती वाईटच्या स्वरूपात. राईट आर्म ऑफ द विकेट सजवताना सूरज पाटील, मोठा ऑलराऊंडर या टीमचा. पहिला बॉल वेगवान बॉल होता, त्यावर मात्र बीट झालंय. 5 बॉल 18 धावाचं समीकरण. या बॉलवरती षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे. बॅटर पाहतोय आपण स्ट्राईकला. इथं मात्र विनोद तरे ला मोठी बॅटिंग करावी लागेल. राईट आर्म ऑफ द विकेट परत एकदा सज्ज होताना बॉलर सूरज. रफ्तार के सौदागर. पुढचा बॉल याच पात्र फुल केलंय. कंट्रोल फुलचा फटका पाहतोय. स्क्वेअर लेग कडे चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या उघडीचा प्रयत्न केला जातोय. थ्रो येईपर्यंत मात्र सहज संधी होती. 2 धावा कंप्लीट येणार. इथून मात्र 4 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावीची आवश्यकता आहे. गोलंदाज सूरज परत एकदा सज्ज होताना. वेगवान बॉल, परफेक्ट लाईन वर बॉल होता. बीट झालाय. आता मात्र निश्चितच जर विचार केला आपण अतिशय अप्रतिम षटक सूरज पाटील हाताळताना 3 बॉलवरती फक्त 2 खर्च करतोय. सोडून दिले या बॉलला. आता मात्र डाव्या टीच्या बाहेर पंचाची दुनिया समांतरीशीत. हा बॉल मात्र परत टाकावा लागेल. 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता. तीन बॉल 15चं समीकरण खारभाव टीमसाठी. या बॉलवरती जर षटकार आला नाही मात्र तुम्हाला 8 मारण्याची संधी सुद्धा असेल. आणि हे नियम भिवंडीमध्ये पहिल्या वेळेस पाहतोय आपण. कुठलाही फॉर्मॅट असो ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून. हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपल्या गेलं. झेल आणि बॅटर होते या बॉलवरती फेल. नान केला होता बॅटरनी वाईट लॉंगवनकडे, पण बॉल बाहेर गेला नाही. चांगलं झेल कंप्लीट केल्या गेलं आणि अजून एक धक्का बसलाय. आणि आता मात्र कालिका माता खारभाव संघ पराभवाच्या उंबरठ्याकडे वाटचाल करताना अतिशय अप्रतिम क्वालिटीची बॉलिंग आपण पाहिली धामणगाव टीमची. प्रथम बॅटिंग करताना विश्वनाथ यांचा चांगला बॅटिंगचं प्रदर्शन. त्यानंतर मात्र दुसरे षटक योगेशांचं कमालीचं आणि अंतिम षटक सुरेश पाटील सुद्धा धमाकेदार षटक हाताळताना. वेगवान बॉल परत एकदा चांगल्या लेंथवरचा बॉल होता. बीट झालाय. आडव्याटनी खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा. आणि आता मात्र एका चांगल्या विजयाकडे मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. आई गावदेवी धामणगाव संघ ज्या प्रकारे नाव आहे, ज्या प्रकारे कामगिरी आहे, अप्रतिम झकास
क्वालिटीची बॉलिंग लाईन पाहिली आपण प्रत्येक बॉलरच्या माध्यमातून. अराउंड त्याला एक दांडी 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 होते गुल आणि विकेट प्राप्त करतोय अजून एक या शेवटच्या बॉल वरती सूरज पाटील. हे पाहू शकता आपण मॅच समरी. प्रथम आईगाव देवी टीमने बॅटिंग करताना विश्वनाथ यांचा 7 बॉल मध्ये 17 धावांची एक विध्वंसक केळीच्या बळावर मात्र एक चांगली धावसंख्या उभी केली. सूरज यांनी 1 बॉल खेळला, 6 धावाचे योगदान दिलं. नितीन मात्र फ्लॉप झाला, 4 बॉल ती 6. महेश यांनी 3 बॉल मध्ये 4 धावाचे योगदान. त्यानंतर बॉलिंग विश्लेषण पाहिलं आपण. खारबाव टीम कडून विलास यांनी चांगलं षटक हाताळलं होतं, 3 धावा 1 गडी बाद. प्रेम यांनी सुद्धा चांगलं षटक, 7 धावा 1 गडी बाद. जितेश मागलं ठरला 12, त्यानंतर जितू मागलं ठरला